नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यात ज्युनियर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे। बातमी सविस्तर पाहूयात। त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती आहे। त्यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येत आहे। वर्ध्यात ट्रेनिंगसाठी हे विद्यार्थी गेले होते। दरम्यान वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका गाठामध्ये हा अपघात झाला आहे। त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत, तर अनेक विद्यार्थी यात किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।